पाहताय संध्याकाळचे 5 वाजतायत. आज वातावरणामध्ये चांगला बदल पाहायला मिळाला. जास्त प्रमाणात ऊन नव्हता, दमट वातावरण आज राहिलं. कारण सकाळी अगदी पहाटेला पावसाच्या सरी पडल्या. थोड्याशा प्रमाणात क्रीडांगणमध्ये देखील पाणी साचले. पण तो आता महत्वाची मॅच आहे. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक जास्त धावा काढणारा खेळाडू चैतन्य पाटील पाहायला मिळाले आणि सचिन काटकर यांची चर्चा चांगली रंगली. पण तो सध्या मैदानाच्या आतमध्ये असा खेळाडू दाखल झालाय ज्याने मैत्री चषकातलं पहिलं अर्धशतक झळकावलं. पिंधणे संघाच्या विरोधात तो प्रथमेश म्हात्रे पिट्टू येताना पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीग पर्व 6 जिथे 4 व्हीलर कार ज्यांच्या नावावरती पाहायला मिळाली. उरण तालुक्यातील सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळणारा खेळाडू अर्थातच पिट्टू यांना संबोधलं जात आहे आणि ते दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसरीकडे तेवढाच विस्फोटक आणि घातक खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी त्याच्या बॅटिंगचा अंदाज निराळा राहिलाय तो खेळाडू या कुणाल घरत. नॉन स्ट्राईक एंड वरती दोन्ही आक्रमक खेळाडू सध्या सलामीला आलेत आणि या समोर बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहताय यज्ञेश येताना पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरमध्ये. आज यज्ञेश यांच्या कामगिरीचं देखील कौतुक करूया. पहिल्या मॅच मध्ये अगदी 5 का 4 धावेचं षटक त्यांना हाताळलं. सध्या यज्ञेश करतायत पहिलं षटक आणि तो समोर तेवढाच विस्फोटक खेळाडू आहे प्रथमेश म्हात्रे. मजा येईल आता बॅटलला. 3 षटकांची मॅच सेकंड लास्ट. जिंकेल तो केसीसी अंबाबाडा संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळणार आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. बॉलर येत आहेत यज्ञेश. पहिला बॉल समोर प्रथमेश म्हात्रे. पिट्टू दाखल झालाय. पहिल्या बॉल वरती कशी सुरुवात करतील. पहिला बॉल झपकन निघाला पण तो बाहेर चाललाय. व्हाईट बॉल न केले सुरुवात. यज्ञेश पहिलं षटक. अनेक यंगस्टर खेळतात टाकीगाव संघाकडून. अनेक युवकांना संधी मिळते या संघामध्ये. टाकीगावचा यंगस्टर संघ देखील कमी नाहीये. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चैतन्याच्या नेतृत्वाने संघाने बाजी मारली. आज महत्वाची मॅच. दोन्ही उरण तालुक्यातील खेळाडू. ओ समोरच्या दिशेनं ऑन द राईट ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चांगली फिल्डिंग. एक सिंगल या बॉलवरती. पहिल्या बॉलचा खेळ संपला. पहिल्या बॉलच्या अखेरीस 2 धावा धाव फलकावरती जोडले गेल्यात. स्ट्राईक वरती करणे आपण पाहताय कुणाल घरातला लेफ्टी अँड रायटीचं कॉम्बिनेशन. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नेहमी लेफ्टी अँड रायटीचं कॉम्बिनेशन महत्वाचं ठरतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, त्याच्यानंतर सध्या ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, के राहुल असे अनेक सलामीचे खेळाडू लेफ्टी अँड रायटी पाहिले. तशाच पद्धतीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ व्हॉट अ बॉल. काय बॉल टाकलाय यज्ञेशनं. खांद्याचा पुरेपूर तो वापर करतोय आणि यॉर्कर टाकण्यामध्ये तो माहीर आहे. बॅट जोरदार जमिनीवरती आपटली गेली. कदाचित थोडासा बॅटचा भाग देखील तुटला गेला. बॉलर्सने तो बॅट्समन जवळ दिला. तिखट मारा. आपल्या आगरी भाषेत म्हणतात की बुंध्यात बॉल टाकतो बॉलर. बुंध्यातच टाकला, खोलात टाकला बॉल. परफेक्ट यॉर्कर. 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 2 धावा. फुंडेस विपक्ष टाकीगाव. सेकंड लास्ट मॅच. 2 क्रिकेटची महासत्ता सध्या बनलीत. गाव टाकीगावच्या क्रिकेटचा विचार केला तर सध्याच्या घडीला प्रचंड चर्चेमध्ये क्रिकेट नाव टाकीगावचं सुरू आहे. पण तो फुंडे टेनिस क्रिकेट ही देखील एक तेवढीच अभिमानाची बाब राहिली आहे क्रिकेटच्या पटलावरती. धाव फलकावरती 2 धावा. कुणाल खेळतात. बॅटिंग साठी त्यांचं स्वागत केलं यॉर्करनं. यज्ञेश जास्तीत जास्त प्रमाणात यॉर्करचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. नेक्स्ट बॉल. चला आता मोठा नो बॉल. सहज पंचांना निर्णय देणं शक्य झालं. नो बॉलचा इशारा. हे देखील म्हणत असतील की सुदैवानं बॅट आली नव्हती बॉल पर्यंत, अन्यथा एक्स्ट्रा रन आले असत्या. नो बॉलचे एक्स्ट्रा रन आपण ऍड करत आहोत. धाव फलकावरती 3. स्कोरबोर्ड वरती जोडल्या गेल्या. बिनबाद 3. फ्रीटचा बॉल आहे. मागचा बॉल यॉर्कर पडला पण तू त्याच्यानंतर चुकी केली यज्ञेशनं. इथे फायदा उचलतील का कुणाल घरात. पहिली मॅच सकाळी जिंकले. संध्याकाळी दुसरी मॅच खेळतायत. आता खालीच राहिलाय. मगाशी फार उंच उडाला बॉल. आता अगदी खाली राहणारा चेंडू. पंचांचा इशारा. बाईचा लेग बाईचा. बाईचा इशारा अंपायर्स देतात. कदाचित कुठल्याही प्रकारचा भाग शरीराचा देखील लागला नाहीये. बाईच्या साईन एक सिंगल एक्स्ट्रा. धाव फलकावरती 4 धावा. पिट्टू येत आहेत स्ट्राईक वरती. ज्या खेळाडूची चर्चा आपण केली. फार महत्वाचा खेळाडू. उरण तालुक्यातील
बहुचर्चित हे नाव आहे प्रथमेश. त्यांच्यासाठी बॉल थोडासा मागे टाकला बॉल, पण तू चांगली बॉलिंग म्हणूया यज्ञेश यांची. चान्स देत नाहीयेत, बाउंड्री मारून देत नाहीयेत. लेग बाईटचा इशारा, फक्त एक सिंगल. खुश असणार आहेत कॅप्टन चैतन्य, त्यांना ठाऊक आहे बलाढ्य खेळाडूंच्या विरोधात चांगली बॉलिंग यज्ञेश करतायत. हा युवा जिगरबाज खेळाडू, समोर किती ताकदीचा खेळाडू असू द्या, स्वतःला कधी कमी लेखून चालत नसतं. क्रिकेट असू द्या, आयुष्य, आपलं सामर्थ्य आपल्याला सिद्ध करावं लागतं. सध्या ते यज्ञेश करतायत. ओ व्हॉट अ बॉल, दांडी गुल. कुणाल घरातल्या क्रीडांगणातून बाहेर पाठवलाय. गतीचा वेग, गती पाहायला मिळाली या बॉलवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. बॉल पडला, त्याच्यानंतर भन्नाट वेग प्राप्त करत असताना गोलंदाजानं कुणालला पाठवलंय मैदानातून बाहेर. पहिला धक्का फुंडे संघाला. चला बॅटर येत आहेत. फुंडे टीम 12वा खेळाडू पाठवा. कौशल दाखल झालाय. शेवटचा बॉल आहे आणि धाव फलकावरती धावांची गती अवघी 5 धावा. एक खेळाडू बाद, 5 रन्स. रन्स काढू दिल्या नाहीयेत, परंतु कॅप्टन येतात बॅटिंग करण्यासाठी. धावांची गती हवी तशी प्राप्त करू शकले नाहीयेत. यज्ञेशचं आपण कौतुक करत आहोत. हा युवा दाटीचा गोलंदाज आल्या आल्या प्रहार केले कॅप्टननं. चान्स मिळाला, गॅप मध्ये बॉल, एका टप्प्यानं सीमा पार. पहिल्या षटकाला निरोप देऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती रन्स लागल्यात फुंडे टीम. एक खेळाडू बाद, 9 धावा. क्रिकेट बदलताना पाहायला मिळालं आपल्याला. अनेक वेळा सध्या अनेक रेकॉर्ड बनताना पाहायला मिळतात. फास्ट जमाने आणि आजच्या दिवसामध्ये श्रीलंका विपक्ष इंडिया ए लॉट्स अगदी एक ग्रुपची मॅच पाहायला मिळाली. वैभव सूर्यवंशीनं काढलेल्या 29 बॉल मध्ये 94 धावा. श्रीलंका संघाच्या विरोधात जिथे 8 षटकार 10 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. तशी बॅटिंग करायला हवी. आता 12 बॉलचा खेळ राहिला. पिट्टूच्या विरोधात चैतन्य. पहिला बॉल स्लॉट मध्ये दिला, प्लॉटच्या पलीकडे मारलाय. चैतन्य पाटीलच्या विरोधात प्रथमेश मात्रेचा वार, सीमा पार, षटकार. टान्स फार जवळ घेतला, नंतर मन मेंदूचं मिलन आणि त्याच्यानंतर साधलं एक उत्तम संगम. बॉल सीमा रेषा पलीकडे, षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये 9 होत्या, इथे षटकार. 15 रन्स, एक खेळाडू बाद. चैतन्याच्या विरोधात खेळतायत सध्या. प्रथमेश टॅप केल्या बॉलला, स्वतः धावतायत, त्यामुळे दुसरी कदाचित मिळणार नाहीये. चांगला प्रयत्न केला चैतन्यने. एकच धाव या बॉलवरती. सिंगलने धाव फलकावरती 16 लागताना पाहायला मिळतील. अनेक वेळा एकमेकांच्या समवेत खेळलेत. एकाच संघाकडून देखील काही ठिकाणी खेळलेत प्रथमेश मात्रे, चैतन्य पाटील. त्यामुळे एकमेकांच्या प्लॅनिंग, एकमेकांच्या रणनीत्या चांगल्याच ठाऊक आहेत. धाव फलकावरती धावा 16. कॅप्टन स्ट्राईक वरती कौशल. पहिल्या बॉलवरती त्यानं चौकार मारला. वेगवान बॉल, भन्नाट वेग. चैतन्य पाटीलकडे ही क्षमता आहे, जो कधी कधी कट देखील करतो बॉल, कधी कधी फास्ट देखील टाकतो. त्यामुळे इथे हा बॉल तेवढ्याच वेगाने पडला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू 3 बॉल मध्ये 7 आल्यात. पहिल्याच बॉल वरती षटकार आला, त्याच्यानंतर वापसी केले चैतन्य पाटीलनं. नेक्स्ट बॉल, कमी गतीचा बॉल, बॅटची इन एज, मागे चाललाय बॉल. सिंगल मिळू शकते आणि सिंगल प्राप्त करण्यात आली. एका धावेने धाव फलकावरती अवघ्या 17 धावा. 2 सामने चैतन्य पाटीलनं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती जिंकलेत. जेव्हा जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये चेस साठी उतरल्या, पहिल्या मॅच मध्ये शिरवणे संघाच्या विरोधात 6 चेंडू शिल्लक ठेवून सामना त्याने जिंकला. मागच्या मॅच मध्ये 4 चेंडू शिल्लक ठेवून त्याने सामना जिंकलाय. इथे रन्स तेवढ्या नाहीयेत, फक्त 17 धावा. 8 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. प्रथमेशचा फटका फसलाय. कॉट इन बोल्डची संधी आहे. चैतन्य पाटील साधा आणि सोपा कॅच त्याने बनवला आणि पकडलाय कॅच. बिट्टू प्रथमेश मात्र जातील मैदानातून बाहेर.
क्या बात आहे. कालच्या दिवसामध्ये आपण हा उल्लेख केला की मृणाल वर्सुलकर ज्या खेळाडूने 100हून अधिक पॉइंट जमा केले, पण तो आता टाळ्या चैतन्यसाठी देखील उद्या त्याच्या देखील खात्यावरती 100हून अधिक गुण मिळालेत. आता मागील 2 मॅच मध्ये 40हून अधिक धावा, विकेट्स त्याच्या आहेत, त्यामुळे ही रेस आता मोठी राहील. बॅट्समन नवीन खेळाडू दाखल होत आहेत. 17ला 2 विकेट. चांगली बॉलिंग चैतन्य करतायत. विकेट त्यांना मिळाली इथे देखील, पण यज्ञेशचं देखील आपण कौतुक करायला विसरणार नाही आहोत. त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये अडचणी निर्माण केल्या. बॅटची एज लागली, मागच्या दिशेने चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात, मिळेल फक्त एक सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9च्या सरासरीनं 2 बाद 18 धावा फुंडे संघाच्या. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरला पहिल्याच बॉलवरती सुरुवात. कौस्तुभच्या विरोधात पहिलाच बॉल, सीमा पार, 4 रन. 2 ओव्हरमध्ये फक्त 18 रन्स काढल्यात, त्यामुळे आता धावा शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात फुंडे संघाला काढाव्या लागतील. शेवटचं षटक आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 22. धावा धावफलकावरती. इथे हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर चाललाय. अतिरिक्त रन संघाची धावसंख्या 23. 2 ओव्हरमध्ये रन्स नव्हत्या, परंतु कौस्तुभ आलेत बॉलिंग करण्यासाठी. एक्स्ट्रा रन एका बॉलमध्ये 5 धावा खर्च झाल्यात या ओव्हरमध्ये. स्पीड ऑफ द मॅचला याच्यानंतर शेवटची मॅच. कालच्या पेक्षा आजचा दिवस अगदी योग्य वेळेवरती आपण स्पर्धा पूर्ण करणार आहोत. उशिरानं सुरू होऊन देखील मध्ये वेळ लागला, मध्ये मॅच थांबली देखील, परंतु त्याच्यानंतर चांगली साथ लवकरात लवकर आज सामने संपले देखील, हा उल्लेख आपण करूया. चैतन्य पाटीलनं 2 सामन्यांना लवकरात लवकर समाप्त केलं. 23ला 2 विकेट. शेवटच्या 5 बॉलचा खेळ. फ्लिक केल्या बॉलला, दिशा दिली, योग्य दिशेवरती पाठवला बॉल, सीमा पार, डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. सहा रन्स मिळतील. मच निडेड बाउंड्री, धावांची गरज आहे सध्या, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न खेळाडू करतायत. 29 धावा, कमीत कमी 40-42 3 ओव्हरमध्ये, कारण सुरुवात तशी झाली नव्हती. आता शेवट एक चांगला व्हायला हवा या दृष्टिकोनातून धावा येत आहेत. 2 बॉलमध्ये 11 दिल्यात कौस्तुभनं. राऊंड द विकेट आला. अर्ध्या खेळपट्टीवरती बॉल पडलाय, गॅप मिळाला, चेस मोठी आहे, क्षेत्ररक्षक पलटायत, बॉल अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. फक्त 2च धावा या बॉलवरती मिळतील. 2 धावेनं धावफलकावरती 31 लागल्यात. सराव देखील खेळाडू करताना पाहायला मिळतात. क्रिकेट तुमच्यामध्ये किती गुणवत्ता असू दे, तुमचा टॅलेंट तुम्हाला टिकवण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. असं नाही की एकदा धावा काढल्या की पुढच्या मॅच मध्ये देखील धावा काढल्या जातील. त्यासाठी सराव निरंतर ठेवावा लागतो. तुमच्या टॅलेंटला तुम्हाला टिकवावं लागतं. त्याच कारणास्तव तुम्ही महान खेळाडू बनता. जागेवरून मारलाय फटका, क्षेत्ररक्षक प्रयत्न, कॅचची संधी, पकडलाय कॅच, चांगला झेल टिपला त्या ठिकाणी. फलंदाज होतील झेल बाद.
विघ्नेश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला धावत पळत त्याने कॅच टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा विघ्नेशचे प्रयत्न, बॉल वरती नजर ठेवून राहिला आणि लास्ट मोमेंटला त्याने कॅच टिपलाय. विकेट मिळाली. 31-3. 2 बॉलचा खेळ शिल्लक. या धावा नाहीयेत या मॅच मध्ये. मागच्या 2 मॅच मध्ये 40हून अधिक धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे या मॅच मध्ये 40 पर्यंत पोहोचणं आता कठीण बनले की काय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ. 31-3 विकेट पडल्यात फुंडे टीमच्या. मजबूत स्थितीमध्ये या टाकीगाव संघ वरद 11 या नावाने खेळतोय. विपुलजी पाटील गावठाणचे त्यांनी पुरस्कृत केला संघ. बऱ्याचशा एंट्री सध्याच्या घडीला वरद 11 या नावाने पाहायला मिळतात. त्याच नावाने टाकीगाव संघ खेळतो. त्याच्या अगोदर जासेच्या मैदानामध्ये देखील खेळले खेळाडू. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. दुसरा धावेचा पलटवार. दुसरी धाव धोक्याची राहील. पोहोचले नाहीयेत खेळाडू. दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. 1 रन शॉट देखील आहे, त्यामुळे एकही रन्स मिळणार नाही. आता एकही धाव नाहीये या बॉल वरती. 31च राहतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती 31-4. अंतिम बॉल. कौस्तुभची देखील वापसी म्हणूया, कारण सुरुवातीला 2 बॉल मध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या. पण तो आता चांगली बॉलिंग करतायत. वेगवान बॉल. तेच तर्रार बॉल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पळतायत. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. इथे देखील धावचीतची संधी ती मिळाली. चैतन्य पाटीलने केले धावबाद. धावफलकावरती 32 धावा थांबल्यात आणि सामना जिंकण्यासाठी 11च्या सरासरीनं 33 धावेची आवश्यकता. वरद 11 टाकीगाव संघाला 33 धावेचं टार्गेट.
मॅचला करूया सुरुवात. 18 चेंडू आणि 33 धावेचा करायचा पाठलाग. चैतन्य पाटील दाखल झालेत आणि त्याच्या सोबतीला स्वप्नील खार पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल सीमारेषा पार. चैतन्य पाटील आणि पहिला बॉल समीकरण बनले की काय, तो पाठवतो सीमारेषेच्याच पार. षटकार, पहिल्याच बॉलवरती षटकार. 100हून अधिक धावा आज चैतन्य पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. टॉप स्कोरर कदाचित मृणालला आता मागे टाकले की काय. तिसरीच मॅच तो खेळतोय. काल मृणालनं 4 मॅच मध्ये त्या धावा काढल्या, अलिबागचा खेळाडू. पण याच्यानंतर हा सामना जिंकला तर चैतन्यकडे आणखीन एक संधी राहील. पहिल्या बॉलवरती षटकार. 27 धावेची आवश्यकता 17 बॉल मध्ये. यॉर्कर बॉल, चांगला प्रयत्न, पुढे टाकला बॉल, खांद्याचा वापर केला प्रथमेश यांनी. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण राहिले आणि यॉर्कर बॉल इथे उत्तर नव्हतं. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. 2 बॉल धाव फलकावरती 6 धावा. 16 चेंडू आणि 27 धावेची आणखीन आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आपटलाय बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती. अंपायरचा एक चांगला निर्णय. व्हाईट बॉल, अतिरिक्त बाउन्सर. एक धाव महत्वाची ठरेल कारण रन्स नाहीयेत या मॅच मध्ये, त्यामुळे फायदा मिळाला. आता टाकीगाव संघाला 7 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ संपला. 3 षटकांची मॅच. याच्यानंतर शेवटचा सामना देखील 3 षटकांचा तुम्हाला पाहता येईल. क्रॉस बॅटना, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. सफल झाले बॅट्समन. ऑफस्टम्पच्या लाईन वरती जाऊन हा फटका चैतन्यला खेळायचा होता, कनेक्शन करू शकले नाही त्या बॉलवरती. चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायचंय. कदाचित 2-3 डॉट बॉल, विकेट्स तर मॅच मध्ये फुंडे संघ शिरकाव करू शकतो. पण चैतन्य पाटील आजपर्यंत आजच्या दिवसामध्ये आउट कोणी त्याला करू शकला नाहीये. आजच्या दिवसामध्ये कुठल्याही गोलंदाजानं त्याची विकेट काढली नाही. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन्स. धाव फलकावरती 8 धावा. सामन्याची स्थिती पाहायला गेला तर सध्या तरी वरचढ पाहायला मिळतोय टाकीगाव संघ. परत 11 कारण विकेट्स नाहीये तिथे. फक्त 33चा पाठलाग. 8 बनल्यात सुरुवातीच्या काही बॉल मध्येच. आणखीन एक फुल टॉस बॉल, तो जाईल थेट सीमा पार. षटकार. या षटकाराच्या साहाय्याने संघ पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. टार्गेटला अगदी सहजरित्या गवसनी घालण्याचा प्रयत्न चैतन्य करतात. धाव फलकावरती 14 रन्स. चांगली बॅटिंग आज संपूर्ण दिवसभर त्याची पाहायला मिळाली. टॅपिंग क्रिकेट. टॅप केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये चालला क्षेत्ररक्षक तैनात. एकच मिळेल या बॉलवरती. एका धावेने धाव फलकावरती 15 धावा. हे चांगलं पाहायला मिळालं चैतन्य पाटीलच्या बॅट मधून. रन सुरुवातीला तो काउंटिंग अटॅक करतो आणि त्याच्यानंतर सामना जवळ आला की थोडासा थांबून बॅटिंग करताना तो पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग या बॅटच्या टॉपेज वरती लागला. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. दुसरी धाव देखील मिळू शकते. तिथे पलटवार. 2 पूर्ण झाल्यात आणि कदाचित तिसरी देखील मिळाली असते. तिकडे बॅकअप नाहीये. चला आता किती धावा मिळतील पाहूया. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केलेत. 3 कंप्लीट झाल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न आहे. 4थी धाव देखील पूर्ण करण्यात आली. क्या बात आहे. 4 धावा पूर्ण करण्यात आल्या या बॉलवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 19 धावा पाहायला मिळतात. 12 बॉल 14ची मॅच. समीकरण शेवटचे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त 14 धावेची आवश्यकता. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलर कोण आहे मित्र? निशांत येत आहेत. अंतिम ईशांत येताना पाहायला मिळतील. 12 बॉल 14ची मॅच. समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ईशांत आलाय. समीकरण 12 चेंडू 14 धावा. चैतन्य पाटील खेळतो स्ट्राइक एंड वरती. पहिला बॉल समोरच्या दिशेनं. सामना इथे अगदी सोपा करून टाकलाय. आणखीन एक षटकार. 8 धावेची आवश्यकता. 11 बॉल आणि 8 धावा. मग अंपायर्स देखील हेच म्हणत होते की सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग आली तर सामना लवकरात लवकर संपताना पाहायला मिळाला. आज चैतन्य पाटीलनं ते केले काम आणि इथे देखील लवकरात लवकर सामना संपवण्याच्या मूड मध्ये तो पाहायला मिळतोय. मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षकाने अडवल्या. रन्स घेतली नाहीये. बॉल येईल डॉट. 10 चेंडू आणि आता 8ची आवश्यकता. चैतन्य या मॅच मध्ये खेळतात 19 वरती.
8 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये. चांगला बॉल परंतु त्याला उत्तर दिलंय. बॉल पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. 6 धावेंचा षटकार. निलेश पाटील आणि निलेश ठाकूर आणि अमृतबाई सांकला यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान या स्पर्धेला देण्यात आले. दोन्ही आम्ही मान्यवरांचं विशेष आभार व्यक्त करतो. 2 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चैतन्य इथे पोहोचलाय 25 वरती. 1 मॅन शो. बॉल मिड विकेटच्या रिझन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळणार नाहीये. मगाशी देखील षटकारने सामना संपवला. आज टाकीगाव टीमचा एकही खेळाडू बाद झाला नाही. मगाशी देखील 2 सामने आपण असेच पाहिले. आता इथे टॉस साठी आपण आमंत्रित करूया पुढच्या मॅच साठी केसीसी अंबापाड्याच्या कॅप्टनला. 8 चेंडू आणि 2 धावा. सामना संपला. 31 धावा 10 बॉल मध्ये काढल्यात. अभिनंदन टीम टाकीगाव शेवटच्या मॅच साठी दाखल होईल. वरद 11 टाकीगाव विपक्ष केसीसी अंबापाड्याच्या विरोधात शेवटचा सामना पाहायला मिळणार आहे. 3 मॅच 3 मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील. चला कॅप्टन या लगेच आपण केसीसी अंबापाडा आणि त्याच्या सोबतीला वरद 11 टाकीगाव संघाचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा. शेवटच्या मॅच आपण करणार आहोत टॉस. पण तो पुढच्या मॅच मध्ये संपूर्ण मॅच मध्ये जॉईंट होतील. पुन्हा एकदा बाबूशाह सर त्यांच्याकडे आपण जाऊया. आज दिवसभर ज्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं ते येताना पाहायला मिळतील. आणि वरद 11 संघाचे पुरस्कर्ते विपुलजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या समेत त्यांचा लाडका वरद तो देखील येताना पाहायला मिळतो. विपुल पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. टाकीगाव संघ त्यांना लकी आहे असं म्हणूया आपण. वरद 11 संघ सुपर कामगिरी आज त्यांची पाहायला मिळाली. शेवटची मॅच असणार आहे. कॅप्टन येत आहेत वरद 11 टाकीगाव संघाचे आणि त्याचबरोबर केसीसी अंबापाडा संघाचे कर्णधार येताना पाहायला मिळतात. शेवटची मॅच